आणि यानंतर बातमी महत्त्वाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केलेली आहे। भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसतंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालंय। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे। देशभरात विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन झालेलं आहे। आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणावर अनुयायांची गर्दी उसळली। महापालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी सुयोग्य अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आपण घेऊयात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची आज खरं तर जयंती आणि खरं तर सकाळपासून नाही, काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती चैत्यभूमीवर दिसतेय। सध्याची काय अपडेट या संदर्भात? नक्कीच सेजल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्याच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परंतु मी सध्या दादर येथील चैत्यभूमी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं चैत्यभूमी परिसराचं सुशोभीकरण, त्याचसोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महापौर सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी चैत्यभूमीच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनासाठी या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दुर्मिळ छायाचित्र आहेत, या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात येणार आहे आणि याचं देखील प्रकाशन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केलं जाणार आहे। आता आपण या ठिकाणी पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते चैत्यभूमीचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। फुलांची आरास लावण्यात आलेली आहे। त्याचसोबतच मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमीवरती गर्दी करत असतात, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। 9:30 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी अभिवादन करतील। त्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या वतीनं जे आहे ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे। परंतु कुठेही कायदा सुव्यवस्थेचा निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।